सुस्वागतम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका पाहूया. विषय मराठी 02 2 क्रमांक या विषयाचा आहे. कृतीपत्रिका आहे 21 सप्टेंबर 2021. इथे दिनांक दिलेली आहे 21 सप्टेंबर 2021ची. जेव्हा नवीन अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हाची ही कृतीपत्रिका आहे. सेट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. या कृतीपत्रिकेचे 11 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. मराठी हा विषय कला वाणिज्य विज्ञान म्हणजे 3ही शाखांना हा विषय आहे. एक मॉडेल ॲन्सरनुसार आपण ही उत्तरपत्रिका पाहूया. तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी याचा नक्कीच उपयोग होईल. मॉडेल ॲन्सर याचा अर्थ उत्तराचं स्वरूप कसं असावं याचं मार्गदर्शन शिक्षकांना दिलेलं असतं. त्या मॉडेल ॲन्सरनुसार आपण उत्तरं पाहूया. ही प्रश्नपत्रिका यापूर्वीच मी या चॅनलवर पोस्ट केलेली आहे आणि आता उत्तरपत्रिका पाहूया. कृतीपत्रिकेसाठी तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने व्यवस्थित काढाव्यात. तुम्हाला जिथे चौकोन काढायचा आहे, आयत काढायचा आहे, तिथे पेन वापरायचा. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. हा भाषा विषयाचा पेपर आहे, त्यामुळे शुद्ध लेखनाचा विचार करून व्यवस्थित नीटनेटकी उत्तरपत्रिका लिहा. आता पहा, या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. 5 विभागांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये घेतली तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे मी 5 विभाग वेगवेगळे घेतलेले आहेत. आज आपण पहिला विभाग गद्यावरील कृती कशा सोडवायच्या, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहू आणि पुढील विभाग 2, 3, 4 आणि 5 पुढील व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोतच. तर गद्य विभागावरील कृती कशा सोडायच्या विभागात पहिल्यामधील ते आपण आता पाहूया. विभाग पहिला आहे गद्य किंवा धडे आणि त्याला 20 गुण आहेत धड्यांवर. कृती क्रमांक 1 पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. जी कृती आहे त्याला 8 गुण आहेत. त्यामध्ये एक कृती आहे कृती करा. लेखिकेने पर्यटकाच्या नजरेतून बघितलेली ठिकाणे. आता परिच्छेद पुढच्या पानावर आहे, तो आपण पाहणारच आहोत, पण उत्तर आपण घेऊया. य आणि र उत्तर 2 चौकटीमध्ये लिहायचे आहेत. 2 गुण आहेत. तर उतार्यामध्ये उत्तर आलेले आहे लेह, नुब्रा व्हॅली, द्रास, कारगिल. तर हे 2 गुणांच्यासाठी उत्तर लिहायचं आहे. 2 चौकटी पूर्ण करा. य तोलोलिंग फत्ते करणारा कोण शिल्पकार आहे त्याचं नाव लिहायचं आणि भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले कोण आहेत ते नाव लिहायचं. असं 2 गुण आहेत याला. 2 चौकटीमध्ये उत्तरं 2 लिहायचे आहेत. यचं उत्तर आहे कर्नल कुशल ठाकूर आणि रचं उत्तर आहे भारतीय सैनिक. वीरांना सलामी या पाठातला हा उतारा आहे. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधांना स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान. तर इथे उत्तर आलेले आहे लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक, द्रास, कारगिल अशी ही नावं आलेली आहेत. या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांच्या शौर्याची, धाडसांची, खडतर साहसांची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढवलेली पुटं निखळून पडत आहेत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयी संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याच्या गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. इथे एक उत्तर आलेलं आहे कुशल ठाकूर.
ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात, याच्याकरता मोठा सन्मान तो कोणता. यावर आणखी स्वमत अभिव्यक्तीच्या कृती आहेत तिसरी, आणि 4 गुण आहेत. 2पैकी एकच कृती सोडवायची. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा, किंवा सैनिकाचे जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. आता आपण इथे दोनही उत्तरं पाहूयात. तुम्ही मात्र परीक्षेत एकच लिहायचं आहे. पहा, इथे दिलेलं आहे, आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आणि सप्टेंबर 2021ला आलेलं ही कृती आहे. उत्तर: अनुराधा प्रभुदेसाई या सामान्य पर्यटकापर्यंत लडाखला प्रवासी पर्यटक म्हणून गेल्या. कारगिल आणि द्रास या रणभूमीवर प्रत्यक्ष उभे राहताना सैन्यदलाचे साहस, निष्ठा, धैर्य या सर्व भावना त्यांनी संवेदनशीलतेने अनुभवल्या आणि त्या अंतर्बाह्य थरारून गेल्या. मृत्यूच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारे कोवळ्या वयांचे सैनिक कारगिल युद्धात शहीद झाले. त्यांच्या स्मारकासमोर उभे राहून त्यांनी शपथ घेतली की सामान्य नागरिक आणि सैनिक यात मी एक सेतू बांधेन. त्या शपथेनुसार त्या पुढे तरुण तरुणींना घेऊन कारगिल युद्धभूमीवर जात राहिल्या. या प्रवासात सैनिकांचे जीवन, त्यांची जिगर त्यांना अनेक वेळा अनुभवता आली. एकदा ड्युटीवर उभा राहिलेल्या जवानाशी गप्पा मारून 36 तासांनी त्या परत आल्या. पण तो जवान बदलीचा जवान न आल्याने तिथेच उभा होता. त्यांनी विचारले, हे कसं शक्य केलंस? तो उद्गारला, सिर्फ दिमाग में डाल देना है. एकदा त्यांचा 36 जणांचा ग्रुप पावसात अडकला. बाहेर मिट्ट काळोख आणि वादळी पाऊस. पुढे जाता येत नाही, मागे फिरणे शक्य नाही आणि बरोबर तरुण मुली. यावेळी आर्मीच्या ट्रॅफिक चेक पोस्टच्या सैनिकांनी त्यांच्या राहण्या खाण्याची सोय करून माणुसकीचे दर्शन घडवले. हे सगळं त्या अनुभवत होत्या. मग त्यांना जाणवलं, सैनिक म्हणजे केवळ शस्त्र घेऊन लढणे नाही, तर प्रत्येक मानवाच्या संकटकाळी मदत करणारा देवदूत म्हणजे सैनिक आहे. म्हणून त्या कृतज्ञतेने म्हणतात, आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला. कृती आहेत पुढची, सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. आता ही कृती आहे 2021-2022ला पण आलेली आहे. उत्तर: सैनिकी बाणा आणि लढाऊ वृत्ती ही सैनिकांच्या नसानसात भिनलेली असते. सैनिक नेहमी देशाचं हित, कल्याण व संरक्षण यांना प्रथम महत्त्व देतो. हाताखालच्या लोकांचं हित, कल्याण व संरक्षण यांना दुसरा क्रम देतो, तर स्वतःचे हित, कल्याण व संरक्षण यांना तिसरा क्रम देतो. सैनिक म्हटलं की आठवतो तो ऑलिव्ह ग्रीन रंगातील गणवेश, करडी शिस्त आणि इस्त्री केल्यासारखा चेहरा ठेवत चालणारा माणूस. पण या सर्वांच्या हात एक माणूस दडलेला असतो, ज्याच्या हृदयात अवघ्या मानवजातीविषयीचा अपार करुणेने भरलेली असते. सामान्य माणूस मात्र संरक्षण, लष्कर याविषयी फारसा जागरूक नसतो. त्याला स्वतःच्या सुरक्षेची काळजी असते, पण देशाची सुरक्षितता कधीकधी त्याच्या गावीही नसते. स्वतःच्या मुलाने सैनिकी पेशा निवडावा यासाठी धडपडणारे पालकही अपवादानेच आढळतात. सैनिक जेव्हा तळहातावर शिर घेऊन सीमेवर गस्त घालत असतो, ऊन, वारे, थंडी यांची पर्वा न करता उणे 56°C तापमानात किंवा अधिक 50°C तापमानात देशसेवेसाठी उभा असतो, तेव्हा मारायला जाणे गरजेचे असते. एकूणच सैनिक व सामान्य माणूस यांची तुलना केली तर जाणवतं की युरोपातील काही देश आणि सिंगापूरसारख्या काही देशात 1 वर्षाचं सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य आहे. तसं भारतातही करायला पाहिजे, जेणेकरून जबाबदार नागरिक घडण्याची प्रक्रिया सुरू होईल. आपल्या देशावर, इतिहासावर प्रेम करणारे नागरिक तयार होतील. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणारे नागरिक पाहायला मिळतील. यापेक्षाही उत्तर वेगळं तुम्ही लिहू शकता, हे एक आधारभूत घ्या. आज करोनासारख्या महामारीनं सगळं जग थांबलेलं असतानाही घरात न बसता टवाळक्या करत रस्त्यावर फिरणारी माणसं पाहिली, धर्माच्या नावाने राजकारण करणारी माणसं पाहिली की पटते प्रत्येकाच्या आत सैनिक असणे किती गरजेचे आहे. यानंतर दुसरी कृती आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत आणि ही पण आपल्या पाठ्यपुस्तकातल्या धड्यावर आहे. रेशीमबंध या पाठातला उतारा आहे. एक कृती करा, त्याच्यासाठी 2 गुण आहेत. डायनिंग टेबलजवळच्या खिडकीतून लेखकाने पाहिलेली दृश्य, य आणि र 2 दृश्य पाहिली आहेत. त्याचं उत्तर लिहूया आपण. खिडकीतून दिसलं असं म्हणतात, काळा कुळकुळीत अंधार दाटलेला आणि बागेतल्या साऱ्या वेलींची झाडांचा डोळा लागलेला. हे 2 उत्तरं लिहायची, 2 गुण मिळतील. चौकटी पेनाने करा किंवा पेन्सिलीने करा.
पुढची कृती आहे क्रमांक 2, कारणे लिहा 2 गुणांच्यासाठी. लेखक हलकेच खिडकी उघडतो कारण. हलकेच खिडकी उघडतो कारण रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. 2, पाखरांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो कारण. त्याचं उत्तर लिहायचं चौकटीत, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 वाजलेले असतात. आता उतारा पाहूया आपण रेशीमबंद या पाठातला. मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबल जवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो, रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. हे एक उत्तर सापडलं इथे. बाहेर पाहत होतो असं म्हणतात कुळकुळीत अंधार दाटलेला. हे एक उत्तर आहे. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला. हे पण उत्तर आहे. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली, त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो कारण. फक्त पहाटेचे 3-3:30 वाजलेले असतात. हे एक उत्तर आहे. का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं, साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात, मन कसं समयवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं, जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठेतरी दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, जांभूळसर जाकरांडाचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर हिवलाल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्रणी रक्तचंदनी चाफ्याचं देखील, या साऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे? कोणते रेशीमबंध आहेत? कोणती जवळीक आहे? केव्हा पहाट होते नि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते? हे रेशीमबंध कुठेतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत. मानवाला निसर्गाची जी ओढ युगायुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधनामुळे तर नाही. आता यावर आणखी कृती आहे तिसरी, स्वमत अभिव्यक्तीची 4 गुण आहेत. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं. वरील विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा, किंवा निसर्ग व मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 2 पैकी एकच सोडवायचे, पण इथे आपण दोन्ही प्रश्नांची किंवा कृतीची उत्तरं पाहूया. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं. वरील विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, निसर्ग ही देवाने प्राणीमात्रांसाठी दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्ग व मानव यांचा संबंध आदिम काळापासून चालत आलेला आहे. आपल्या भोवतालच्या निसर्गाशी प्रत्येकाचं स्वतःचं असं आपलं नातं आहे. तो कधी आपला सखा, सोबती, वाटाड्या असतो, तर कधी मायेनं सांभाळ करणारी आई असते, तर कधी अनुभवाने जगाचे टक्के टोनपे शिकवणारा बापही असतो. आपण ज्या चष्म्यातून त्याच्याकडे बघू तसा तो आपल्याला दिसतो, जाणवतो. अगदी लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनात निसर्गाची ओढ असते. निसर्गाच्या सहवासात मानवाच्या थकल्या भागल्या जीवाला एक नवचेतना मिळत असते. दैनंदिन जीवनातल्या चिंता काळजांचा खऱ्या अर्थाने विसर पडत असतो. वृक्ष, वेली, फुले, पाखरे, डोंगर, दऱ्या, अथांग सागर अशा नानाविध घटकांबद्दलची ओढ मानवाच्या मनात असते. निसर्गाच्या सहवासात मानवाच्या मनाला निर्भेळ असा आनंद मिळत असतो. निसर्गाची बिनभिंतीची उघडी शाळा आपल्याला खूप काही शिकवते. निसर्गातले लाखो गुरु जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसोबतच आपापसातील व्यवहारही अप्रत्यक्षपणे शिकवतात. निसर्गातील नानाविध रंग रूपे आपल्याला अनोखा आनंद देतात. निसर्गातले जिवंत संगीत मनावरची मरगळ दूर करते. निसर्गाबद्दलची ओढ प्रत्येकाच्या मनात असते. निसर्गात रममान होणे सर्वांनाच आवडते. निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी सढळ हाताने नेहमीच देत असतो. आपणही हक्काने सर्व काही घेत असतो. आपण निसर्गाला काय दिलं हा प्रश्न आजही संभ्रमात टाकतो. रुजू वा सरळ स्वभावाच्या निसर्गाला आपण आपल्या मनातील स्वार्थाचे कपट कळलेच नाही. निसर्ग व मानव यांच्यातील स्नेहबंध हे युगायुगांपासून चालत आले आहेत व पुढेही चालत राहणार आहेत. नात्यांचे हे रेशीमबंध अतूट असे आहेत. पुढची कृती आहे, निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात स्पष्ट करा. सप्टेंबर 2021 आता आलेला हा प्रश्न. कृती. उत्तर, निसर्ग आणि मानव यांच्यातील मैत्रीचं नातं अनादी काळापासून चालत आलं आहे. निसर्गाशी मैत्री केल्याखेरीज खऱ्या अर्थाने निसर्ग आपल्याला समजत नाही. उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीतील वर्णन डॉक्टर युम पठाण यांच्या रेशीमबंध या पाठात आले आहे. निसर्गाला समजून घेण्यासाठी संवेदनक्षम मनाची आवश्यकता आहे.
उत्तर रात्रीच्या आगमनाची स्पंदनं अनुभवणारं संवेदनक्षम मन लेखकाचं आहे. उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भवताल यांच्याशी असणारं आपलं नातं शोधण्याचा प्रयत्नही लेखकाने केला आहे. आदिमत्वाकडे ओढून नेणारे हे रेशीमबंध आहेत. युगायुगांपासून निसर्ग घटकांबद्दलची ओढ मानवी मनात आहे. पहाटेनंतर होणारी सकाळ, वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांना येणारी जाग, आत्मिक ओढ व निसर्गाशी आपले युगायुगांचे नाते आहे याची जाणीव लेखकास होते. पाखरे व पहाट परस्परांना भेटण्यासाठी उत्सुक झाली आहेत याची जाणीव लेखकास होते. निसर्गातील इवल्या इवल्या पाखरांचं व पहाटेचं जवळीकीचं नातं आहे. पाखरांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही असे लेखकाला वाटते. बागेतील उमललेल्या फुलांचा व त्यांच्या सुगंधाचा मोह लेखकाच्या मनाला होतो. सुगंधाचं व आपलं आदिम नातं पुन्हा जाणवतं. निसर्ग घटकांबद्दलची लेखकाच्या मनाला असणारी ओढ पुन्हा एकदा रेशीमबंधाच्या आदिम नात्याचे स्पष्टीकरण करते. निसर्गाने आपले वैभव भरभरून मानवाला दिले आहे. निसर्गाबद्दलची ओढ प्रत्येकाच्या मनात आहे. निसर्ग व मानव यांच्यातील रेशीमबंध युगायुगांपासून चालत आले आहेत. पुढची कृती आहे ई. आता ही जी कृती आहे 4 गुणांच्यासाठी हा उतारा पाठ्यपुस्तकातला नाही तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. म्हणजे हा उतारा यापूर्वी तुम्ही वाचलेला नसेल म्हणून याला अपठित उतार्यावरील कृती असं म्हणतात. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. विधाने पूर्ण करा. 2 गुणांच्यासाठी 2 विधानं पूर्ण करायची आहेत. य. शाश्वत सत्य म्हणजे इथे चौकटीत उत्तर लिहा आणि र. म्हणींचे पहिले वैशिष्ट्य इथे उत्तर लिहा. 2 गुणांच्यासाठी उत्तरं आहेत. शाश्वत सत्य म्हणजे आपल्या भाषेतील म्हणी आणि म्हणींचे पहिले वैशिष्ट्य या म्हणीतून त्या काळच्या समाजाचे समग्र व निर्दोष दर्शन घडते. याचं उत्तर या परिच्छेदामध्ये आहे. आपण परिच्छेद पाहूया. समाजाने जीवाभावाने जतन केलेले रोजच्या जीवनाला पथदर्शक म्हणून पदोपदी उपयोगी पडणारे समाजमन आणि समाजव्यवस्था अभिरुची यांच्या चाळणीतून गळून खाली उरलेले शाश्वत सत्य म्हणजे आपल्या भाषेतील म्हणी होत. इथे एक उत्तर सापडलं. ते लोकधन आहे. ते लोकजीवनाचे दर्पण आहे. लोकजीवनाचा शाश्वत सारांश आहे. लोकसाहित्याला श्रीमंत करण्यात या म्हणींचे योगदान मोठे लक्षणीय आहे. अनुभवदर्शन, विचारदर्शन, स्वभावदर्शन व जीवनदर्शन घडवणाऱ्या या म्हणींचे पहिले वैशिष्ट्य असे की या म्हणीतून त्या काळच्या समाजाचे समग्र आणि निर्दोष दर्शन घडते. इथे एक उत्तर मिळालं. गुण अवगुण, व्यंग विकृती, कंजूष खर्ची, कामांधनी धनांध, भूक भोग, दिमाग दिवाळ, विवेक अविवेक, खादाडणी खुनशी अशा नाना वैशिष्ट्यांनी ओतप्रोत भरलेल्या म्हणींचा मोठा खच व्यवहारात झालेला असतो आणि स्वभावाबरोबरच समाजाचे जवळजवळ परिपूर्ण दर्शन या म्हणीतून घडते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यात कल्पिताचा आधार घेतलेला नसतो. डॉक्टर ता भोसले यांनी लिहिलेला हा भाग आहे. यावर आणखी कृती आहे क्रमांक 2. कारणे लिहा. 2 गुणांच्यासाठी 2 कारणं लिहायचेत. य. म्हणीचे योगदान मोठे लक्षणीय आहे. कारण त्याचं कारण लिहायचं. या म्हणींनी लोकसाहित्याला समृद्ध केले. आणि र. समाजाचे परिपूर्ण दर्शन म्हणीतून घडते. कारण त्याचं उत्तर पण परिच्छेदात आले. यात कल्पिताचा आधार घेतलेला नसतो. अशा प्रकारे आपण विभाग 1 गद्य यावरील कृती सोडवल्या. पुढील विभाग 2 पद्य तो लवकरच व्हिडिओ मी तयार करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.